नमस्कार. शेतकरी ओळखपत्र म्हणजे ॲग्रिस्टॅक फार्मर आय डी कार्ड भरपूर शेतकऱ्यांनी अजून काढलेले नाही. तर आपण ते मोबाईलवर कसे काढायचे चला बघूया. ज्या शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक कार्ड काढणं जमत नसेल तर व्हिडिओच्या वरती एक नंबर दिलेला आहे, आपण त्या नंबरवरती कॉल करून नवीन कार्ड काढू शकता. सर्वप्रथम गुगलला ॲग्रिस्टॅक महाराष्ट्र म्हणून आपल्याला एक साईट सर्च करून घ्यायची आहे. त्यानंतर पहिल्या साईटला ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी फार्मर या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर क्रिएट न्यू युजर अकाउंटवरती आपण क्लिक करून घ्यायचं आहे. इथे आधार नंबर एंटर करून आणि एक OTP घेऊन घ्यायचा. अशा प्रकारे OTP टाकून व्हेरीफाय बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला डिटेल दिसेल आणि खाली मोबाईल नंबर एंटर करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे OTP टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक साधा पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे. यानंतर क्रिएट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे आपली माहिती समोर दिसणार आहे. त्यानंतर रजिस्टर फार्मर या पर्यायावरती क्लिक करून या ठिकाणी डू यू वॉन्ट टू चेंज युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर या ठिकाणी नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी लोकल लँग्वेजमध्ये आपलं नाव एंटर करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपली कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपल्याला एक न्यू बिझनेस म्हणून एक पर्याय दिसेल, त्या ठिकाणी आपल्याला नो करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपला ॲड्रेस एंटर करून घ्यायचा आहे. पहिल्या टॅबमध्ये इंग्लिशमध्ये आणि दुसऱ्या लोकल लँग्वेजमध्ये म्हणजे तुमची जी लँग्वेज आहे मराठी त्यामध्ये आपण ॲड्रेस लिहून घ्यायचा आहे. या ठिकाणी तालुका, जिल्हा आणि गाव सिलेक्ट केल्याच्या नंतर खाली आपल्याला लँड्स होल्डर डिटेल्समध्ये आपल्याला फेच लँड डिटेल्स या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत एकदा आपला जिल्हा, तालुका आणि महसूल गाव आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सातबाराचा नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिट या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पुढे तुम्हाला शेतकऱ्याचे नाव दिसेल. ज्या शेतकऱ्यांचे नाव दिसत नसतील त्यांनी माय नेम इज नॉट देअर इन द लिस्ट ऑफ ऑनर्समध्ये या पर्यायावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर आपल्याला पुढे अजून दुसऱ्या शेतकऱ्यांचे नाव दिसतील. त्यानंतर अशा प्रकारे नाव आल्याच्या नंतर आपल्या नावासमोर आपण टिक करून घ्यायचं आहे आणि खाली ॲड लँड डिटेल्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे. यानंतर या व्हेरीफाईड डिटेल्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खाली असे 2 कन्सर्न टिक दिलेले असतील, त्या टिकवरती क्लिक करून घ्यायचं आहे. फार्मर कन्सर्न आणि त्यानंतर सेव्ह या पर्यायावरती क्लिक करून परत एकदा आधार नंबर टाकून एक OTP घ्यायचा आहे. OTP व्हेरीफाय झाल्याच्या नंतर डाउनलोड PDF तर अशा प्रकारे तुमच्यासमोर PDF डाउनलोड झालेली असेल. 2 ते 3 दिवसामध्ये आपला ID व्हेरिफिकेशन होऊन जातो. ज्या शेतकऱ्यांना फार्मर ID काढणं जमत नसेल तर